मैत्रिणींनो, माझ्या सर्व मैत्रिणींना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आज आहे नवरात्रीचा 5वी माळ। आज आहे स्कंद मातेचा दिवस। आजचा रंग आहे पांढरा। मैत्रिणींनो, आज आता पांढरा रंग आहे, स्कंद मातेचा दिवस आहे। आज ललिता पंचमी आहे। ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे हा सरस्वती मातेचा दिवस मानला जातो। म्हणजे शारदा देवीची स्थापना आजपासून पुढचे 5 दिवस होऊन जाते। तर याला खूप महत्त्व आहे। ललित पंचमीला कोणाकोणाकडे फुलोरा अर्पण केला जाते। तर ज्या देव्या बसतात मोठ्या त्यांना पण फुलोरा अर्पण केला जाते आणि घरातले जे घट असतात त्यांना पण फुलोरा अर्पण केला जाते। तर आज मी तुम्हाला फुलोरा कसा अर्पण करायचा त्याची माहिती सांगणार आहे। आणि माझ्याकडे जसा करतात फुलोरा, कोणाकोणाकडे फुलोरा करण्याचे खूप प्रकार आहे। त्याला अनारसे पण असतात आणि करंजी पापडी पण असते। तर माझ्याकडे करंजी आणि अनारसा आहे। तर हा पहिलेपासून आहे, त्याच्यामुळे मी हाच केलेला आहे। तर कोणाकोणाकडे अनारसे पण असतात, कोणाकोणाकडे फळांचा पण फुलोरा असते। तर प्रत्येकाची अशी वेगवेगळी पद्धत आहे। तर फुलोरा अर्पण करताना जो अन्नाचा फुलोरा असते, आज अन्नपूर्णा मातेचा पण दिवस आहे। त्यात आज सोमवार पडला। आज सोमवारी आज होती सकाळी पहिले बेलाची माळ। आज आपण देवाला बेलाची माळ अर्पण केली। पांढरे पुष्प अर्पण करायचे होते आज देवीला, आणि देवीला योगायोगाने पांढरं वस्त्र पण आहे आज सोमवार पडल्यामुळे। तर आज सगळा पांढरा योग आहे। हा बघू शकता तुम्ही, हा फुलोऱ्याचा जो रंग आहे हा पण पांढराच असतो। तर आज पंचमीच्या दिवशी आपल्याला फुलोरा, पंचमीला, सप्तमीला, अष्टमीला या 3 दिवसामध्ये तुम्ही फुलोरा कधी पंचमी, सप्तमी, अष्टमी, षष्ठी असे 3-4 दिवसामध्ये नवमीपर्यंत तुम्ही कधी पण फुलोरा लावू शकता तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार। तर आमच्याकडे पंचमीच्या दिवशी फुलोरा लावण्याची पद्धत आहे। बऱ्याच ठिकाणी पंचमीच्या दिवशी फुलोरा लावतात, कारण की तो पुढचे 5 दिवस देवीजवळ अटकवलेला राहते। तर फुलोरा म्हणजे काही मैत्रिणींना माहीत पण नसेल, तर त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मैत्रिणींनो, मी तुम्हाला पूर्ण घटस्थापनेचा व्हिडिओ दाखवलेला आहे। आज आता आपण त्या दिवशी म्हणजे 9 दिवस 9 प्रकारच्या 9 रंगाच्या माळा होत्या। तर उद्याची पण माळ सांगून देते मी, आता व्हिडिओ आहे तर उद्याची तुळशीची माळ आहे, मंगळवार आहे आणि मंगळवारी आलेली आहे षष्ठी। षष्ठीच्या दिवशी आहे तुळशीची माळ मैत्रिणींनो। तर आता आपण फुलोरा कसा लावायचा ते तुम्हाला सांगणार आहे। तर फुलोरा आधी कशाचा बनवला जातो मी ते तुम्हाला सांगते। फुलोरा म्हणजे ह्या करंज्या, कोणी याला आपण गुजिया पण म्हणते, कोणी करंज्या। ह्या करंज्या आहे खोबऱ्या खिसाच्या, कोणी बनवते ओलोल्या गव्हाच्या, त्या पण चालतात, ह्या पण चालतात, गुळ खोबऱ्याच्या पण चालतात, किंवा नुसतं साखर भरून केलेल्या तरी चालतात। पण याला 9 करंज्या आणि 9 पापड्या लागल्या पाहिजे, किंवा 11 करंज्या, 9 करंज्या, 13 करंज्या असा याचा आकडा असला पाहिजे मैत्रिणींनो। तर आता ह्या आपण करंज्या बनवलेल्या आहे। 9 करंज्या लावा। आता हे माझ्या घरचा जो साचा आहे, फक्त जो हा फुलोरा आहे मैत्रिणींनो, हा रिकामा नाही ठेवायचा, हा फुल भरलेला असला पाहिजे मैत्रिणींनो। म्हणजे हा रिकामा ठेवून म्हणजे 9च लावायचा, तर मग बाकीचे पण रिकामे नाही ठेवायचे, नुसतं पापड्या तरी लावा किंवा मग करंज्या तरी लावा। तर त्याची विषम संख्या झाली पाहिजे, 11 झाली पाहिजे, 13 झाली पाहिजे किंवा 9 झाली पाहिजे, अशा संख्येने आपल्याला तो ॲडजस्ट करून लावायचा आहे। आणि नसलंच तसं तर मग आपण आतमध्ये पुऱ्या लावायच्या, आजूबाजूने 9 करंज्या लावायच्या मैत्रिणींनो। तर बघा आपण आता सुरुवात कशी करणार आहे। तर या फुलोऱ्याची सर्वप्रथम तुम्हाला पूजा करावी लागणार आहे। आता करंज्या कशाच्या केलेल्या ते पण तुम्हाला सांगितलं, रव्याच्या आणि रव्याच्या करंज्या केलेल्या, आतमध्ये खोबरा खीस आणि साखर भरलेली मैत्रिणींनो, तुम्ही ओलेल्या गव्हाच्या करू शकता। त्यानंतर आपण साध्या पुऱ्या केलेल्या आहे, बघा तुम्ही अशा पुऱ्या करायच्या मैत्रिणींनो। तर आता सर्वप्रथम फुलोऱ्याला आपण काय काय करायचं, तर हा फुलोरा आहे, हा स्वच्छ धुवून दिलेला होता, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचा। त्यानंतर मैत्रिणींना आपण याच्यावर स्वस्तिक काढायचं, बघू शकता तुम्ही। मैत्रिणींनो, आपण याच्यावर आपल्याला असं आधी स्वस्तिक काढावं लागणार आहे। असं छान असं स्वस्तिक काढून घ्यायचं मैत्रिणींनो। असं स्वस्तिक काढायचं। तुम्ही आधी फुलोरा अर्पण करायच्या आधी, तुमच्या घटस्थापनेवर फुलोरा अर्पण करायच्या आधी तुम्हाला स्वस्तिक काढावं लागणार आहे। त्या स्वस्तिकाला हळदी कुंकाची बोटे लावून घ्यायची। असे स्वस्तिक काढायचं, रिद्धी सिद्धी माता काढायच्या आपल्याला, आणि थोडेसे तांदूळ वगैरे टाकायचे। आता त्यानंतर मैत्रिणींना जो मध्य असते मैत्रिणींना फुलोऱ्याचा, बघू शकता तुम्ही, त्याला तुम्हाला एक फूल लावायचं मैत्रिणींना आपण।
फूल लावून घ्यायचं. त्यानंतर खोबऱ्याच्या वाटीचं दिशेचं तोंड जे आहे ते देवाकडे पाहिजे. ही खोबऱ्याची वाटी जी आहे ती देवाकडे. त्यानंतर देवीला प्रिय असणारं त्याच्यामध्ये लिंबू आणि एक पुष्प, अशा प्रकारे तुम्ही हे आपल्याला मध्यभागी, म्हणजे आपल्या ज्या फुलोरा आहे याला दृष्ट न लागा म्हणून हा प्रयोग केला जातो. कोणाच्या मोठ्या फुलोऱ्याला म्हणजे खूप सुंदर बनवलेला असते, दृष्ट न लागा म्हणून हा उपयोग केलेला आहे. हा देवादिगांपासून हा उपयोग केला जातो. तर हे आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे. तर आता तुम्ही फुलोऱ्याला आपण सर्वप्रथम काय करायचं आहे मैत्रिणींना तुम्हाला सांगते मी. आपण स्वस्तिक काढून घेतलं. त्यानंतर आपण हे एका लाल कलरच्या दोऱ्यामध्ये हे ओळून घेतलं. हा जो मधातला जो पेस आहे मैत्रिणींनो, याच्यामध्ये तुम्हाला हा लावून घ्यायचा. तर या मधातल्या पेस्टमध्ये जे आहे असं चांगलं व्यवस्थित तुम्ही गुंडाळून घ्यायचं आहे. बघू शकता मैत्रिणींनो, असं आपल्याला हा हे लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मैत्रिणींनो आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला ज्या 2 करंज्या आहे आपल्याला बॅलन्स राहण्यासाठी याचं, तर ह्या 2 करंज्या आपल्याला अशा लावून घ्यायच्या. मैत्रिणींनो आपल्याला अशा ज्या आहेत मध्यभागापर्यंत ह्या अशा करंज्या तुम्हाला, हा सध्याचा मी इथे याच्यासाठी तोसला की मला ह्या करंज्या लावायच्या आहेत. तो बसल्या बसल्या त्या करंज्या लावल्या नाही जाऊन राहिल्या मैत्रिणींनो, त्यामुळे अशा बॅलन्स करायचा आपल्याला. ह्या अशा 2 करंज्या आणि हे बघू शकता तुम्ही, हे असं करायचं. त्यानंतर तुम्हाला आपल्याला लावा लागणार आहे पुऱ्या. अशा पुऱ्या लावायच्या. बघा मैत्रिणींनो, आपण ह्या पूर्ण करंज्या आणि पुऱ्या लावून घेतल्या. मधामध्ये पूर्ण 2 बॅलन्स करंज्या केल्या मी, आणि माझ्या बरोबर 9 करंज्या लागलेल्या आणि 11 पुऱ्या लागलेल्या मैत्रिणींनो. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा पूर्ण फुलोरा दिसते. तर आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणींनो, हा फुलोरा आता तयार झालेला आहे. बघा तुम्ही पूर्ण हा तयार केलेला आहे आपण. हा आता आपल्याला जिथं आपण त्या दिवशी घटस्थापना केली हा तिथे आपल्याला लावायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला दाखवते. फुलोरा अर्पण करताना, फुलोरा जेव्हा तुम्ही अर्पण करता त्यावेळेस तुम्हाला देवीच्या आरत्याचं जे पुस्तक असते मैत्रिणींनो, देवींच्या आरत्याचं जे पुस्तक आहे त्यामध्ये फुलोरा अर्पण जेव्हा करता तुम्ही त्यावेळेस तुम्हाला बघा नवरात्रीला फुलोरा अर्पण करा ललित पंचमीच्या दिवशी, म्हणजे ललित पंचमीच्या दिवशी. आणि हा म्हणायचा आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही देवाला लटकवता हा फुलोरा त्यावेळेस मैत्रिणींनो तुम्हाला हा पूर्ण फुलोरा हा म्हणायचा आहे. हात जोडून हा फुलोरा अटकवायचा. आणि या फुलोऱ्याचा हा विधी आहे, हा पूर्ण आपण देवी मातेला हे घटस्थापनेसाठीच आहे. बघू शकता तुम्ही स्पेशली. तर हा फुलोरा आपल्याला पूर्ण म्हणायचा आहे आणि देवी मातेला अर्पण करायचा आहे. आपली ही घटस्थापना आहे त्या दिवसची. तुम्ही बघू शकता हा आपली घटस्थापना आहे इथे. तर हा शक्यतो इथे लावा लागते, पण माझ्याकडचे जे हे आहे खोपडी ही खूप अशी बारीक आहे त्याच्यामुळे त्याला काही लागत नाही. तर इथे मी देवाजवळ एक कळी केली आहे मैत्रिणींनी, ही कळी केलेली आहे. तर आपल्याला हा फुलोरा असा इथे अर्पण करायचा आहे. बघा मैत्रिणींनो, असा आपल्याला हा पूर्ण आपला जो फुलोरा आहे हा छान असा अर्पण करायचा. आणि आता तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, हा फुलोरा आपण अर्पण केलेला आहे देवी मातेला. आता खाली बसायचं देवाजवळ शांत घटस्थापनेजवळ, आणि तुम्हाला देवाला विनंती करायची आहे. आता आपल्याला हा जो फुलोरा आहे मैत्रिणींनो हा आपण अर्पण केलेला आहे. तुम्हाला दाखवलं मी पुस्तकामध्ये जो फुलोरा असते तो तुम्हाला अर्पण करताना म्हणून आता आपण खाली बसायचा आणि देवीला विनवणी करायची. या फुलोऱ्यासाठी तो फुलोरा आपण म्हणायचा आणि आमचा जो फुलोरा आहे देवी माते हा चांगला म्हणजे तुला आम्ही चांगल्या मनाने अर्पण केलेला आहे आणि शुद्ध भावनेने हा तयार केलेला आहे. तयार करतानाही आपल्याला देवीचा जप करतानाच तुम्ही तयार करा. जो तुमच्या कुलदेवतेचा जप आहे तो करा. जो तुम्हाला देवीचं नाव येते नामस्मरण येत असेल त्या नामस्मरणाने हा फुलोरा मैत्रिणींनो तयार करायचा आणि देवीला अर्पण करायचा. तर असं आमचं फुलोरा अर्पण करण्याचं म्हणजे असं आमचं आयुष्य बहरू दे आणि सुंदर होऊ दे. याच्यात साखर अर्पण करायचं म्हणजे आमच्या घरामध्ये तू गोडव्याचा प्रसाद देवी माते देऊन जा.
हा याचा अर्थ होते। आणि देवी मातेला सर्वात प्रिय असणारं करंजी, पुरी आणि अनारसा हा आपण दिवाळीला पण करतो। प्रत्येक सणाला आपल्याकडे हे करंजी, पुरी, अनारसा जे लक्ष्मीचे सण आहे त्याला केलीच जाते। तर त्यासाठी मैत्रिणींनो घटस्थापनेला स्पेशल हा फुलोरा हा केलाच जातो। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला मैत्रिणींनो आशा करते हा व्हिडिओ छोटा होता मैत्रिणींनो, पण मला तुम्हाला घटस्थापना केली त्या 9 माळा पण सांगितल्या मी की 9 माळा म्हणजे 9 माळा तुम्हाला 9 दिवस कुठल्याही कलरच्या फुलांच्या चालतात आणि लाल कलरच्या पासून बेलापासून जसा दिवस येईल तशा प्रकारे तुम्ही माळ अर्पण करू शकता। आणि त्यानंतर मैत्रिणींनो आता हा फुलोऱ्याचा व्हिडिओ, आता तुम्हाला फुलोऱ्याचा व्हिडिओ मी टाकते। त्यानंतर तुम्हाला आता कन्यापूजनाचा व्हिडिओ येणार आहे। कन्यापूजन आणि कुंकुमार्जन हे 2 व्हिडिओ माझे राहिलेले आहे मैत्रिणींनो। आणि ओटी कशी भरावी हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा फुलोरा हा अशा प्रकारे अर्पण केला जाते। आशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।